नमस्कार, मी भारत गोरेगावकर. लोकशाहीच्या मंगलमूर्ती आनंदमूर्ती या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या अष्टविनायक मंदिराचं दर्शन घेणार आहोत. मी आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आहे. साधारणतः मुंबईहून प्रवास करत असाल पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं तुम्ही याल, जे अंतर वाकण फाट्यापर्यंत 110 किलोमीटरपर्यंत आहे. याच वाकण फाट्यावरनं पुढे प्रवास जो सुरू होतो तो पाली गावाकडे. अर्थातच इथून अवघ्या 8 किलोमीटर इतक्या अंतरावरती श्री क्षेत्र बल्लाळेश्वरांचं मंदिर आहे. इथून जाण्यासाठी आपल्याला खाजगी वाहन त्याचबरोबर एस टीची देखील सुविधा आहे. एस टीने साधारण 25 रुपयापर्यंतचं तिकीट आहे, तर खाजगी वाहनाने म्हणजे मिनी डोरनी जर का प्रवास केलात तर आपल्याला 30 ते 35 रुपये मोजावे लागतील. अवघ्या 8 किलोमीटरच्या अंतरावरती अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं स्थान असलेलं बल्लाळेश्वरांचं मंदिर या इथून अवघ्या काही अंतरावरती आहे. आणि अर्थातच आपल्या सर्व गणेश भक्तांना बल्लाळेश्वराचं दर्शन व्हावं यासाठी आता लोकशाहीची टीम ही पाली इथल्या मंदिराकडे निघालेली आहे. चला तर मग पाहूया नेमकं बल्लाळेश्वराचं मंदिर कसं आहे आणि या देवस्थानचं महत्त्व काय आहे. दुर्गम भागातील सुधागड या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाली गावात जायचं असेल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अवघ्या 8 किलोमीटर इतक्या अंतरावर हे ठिकाण आहे. चारही बाजूने निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करत हा प्रवास मंदिराजवळ येऊन थांबतो. पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरामध्ये येण्याचा प्रवास आपण सुरुवात केला होता आणि अर्थातच वाकण फाट्यापासून अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण हा प्रवास केला आणि शेवटी आता लोकशाहीची टीम ही पाली शहरामध्ये पोहोचली. आपण या ठिकाणी पाहू शकताय अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं क्षेत्र असणारं श्री बल्लाळेश्वर देवस्थान हे आता आपण देवस्थानाच्या प्रवेशद्वारावरती आहे. इथून आतल्या परिसरामध्ये जर आपण एक दृष्टिक्षेप टाकलात तर फार सुंदर सजावटीचं सामान असलेलं त्याचबरोबर पूजेची साहित्य असलेली दुकानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अर्थातच या गावाची ओळख म्हणजे तालुक्याचं नाव जो सुधागड आहे तो सुधागड सुद्धा आपल्याला येताना दृश्यांमध्ये पाहायला मिळाला होता. एकूणच निसर्गरम्य वातावरणातून चारही बाजूला दाट हिरवळ असलेल्या निसर्गरम्य वातावरणातून आपण प्रवास करत आता बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण आज जाऊन पाहणार आहोत की या ठिकाणी असणाऱ्या बल्लाळेश्वराची मनमोहक मूर्ती नेमकी कशी दिसते, या देवस्थानचं महत्त्व काय आहे. त्यामुळे आता आपण लोकशाहीच्या माध्यमातून जाणार आहोत थेट अष्टविनायकपैकी एक महत्त्वाचा असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी. चला तर मग आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊया. मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच दुकानांच्या रांगा आहेत जिथे पूजेचं साहित्य मिळतं. त्यानंतर आधी धुंडी विनायकाच्या मंदिरात गणेशाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याची आख्यायिका देखील सांगितली जाते. श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली या ठिकाणी नेमका मंदिरातला दिनक्रम कसा असतो, कोणते मोठे उत्सव साजरे केले जातात हे सांगण्यासाठी लोकशाहीसोबत आता या मंदिराचे दुसरे पुजारी श्रीनिवास लिमये आहेत आपल्यासोबत. गुरुजी, लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगा, मंदिर किती वाजता उघडतो, दिवसभर काय चालतात धार्मिक विधी, एकंदरीत दिवसभरात कशी प्रक्रिया असते. नमस्कार. मंदिर परंपरेनुसार पहाटे 5 वाजता उघडतं. मंदिर उघडल्यानंतर सर्वप्रथम मंदिरामध्ये भगवंताची षोडशोपचार पूजा होते, पंचामृती पूजा. तत्पश्चात मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं होतं. सकाळी 9:30 वाजेपर्यंत अंतर्गाभारात या पूजेचा अवधी असतो. काही भाविकांना अंतर्गाभारात प्रत्यक्ष पूजा करायची असते, अशांसाठी ही सोय आमच्या देवस्थाननी केलेली आहे. नंतर 9:30 नंतर अंतर्गाभारातल्या पूजा बंद होतात आणि भाविक दर्शन घेत असतात, पण गाभाऱ्याच्या बाहेरनं म्हणजे त्या रेलिंगच्या बाहेरनं. 12:30 वाजता दैनंदिन नैवेद्य असतो. तो नैवेद्य झाल्यानंतर देवास पोशाख केला जातो. रात्री 10:30 वाजेपर्यंत हे दर्शन चालू असतं भगवंताचं. रात्री 10:30 वाजता परंपरेने देऊळ बंद होतं. ते पहाटे 5 वाजता परत दुसऱ्या दिवशी उघडतं. हे दिनक्रम झालं. वर्षभरात कोणते मोठमोठे उत्सव आणि सण साजरे केले जातात. दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला आपण इथे उत्सव असतो. खूप गर्दी असते. रात्री चंद्रोदयाच्या वेळेस देवाची न्हाण होतं.
आरती होते, देवाची पालखी निघते. दरवर्षी वर्षातनं 3 वेळा ह्या देवस्थानमध्ये उत्सव होतात साजरे. त्यापैकी भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमी असा भाद्रपद मासोत्सव हा श्री बल्लाळेश्वरांचा असतो. तत्पश्चात माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल पंचमी असा माघ महिन्यातला गणेश जयंती उत्सव हा श्री बल्लाळेश्वरांचा असतो. तसेच ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल पंचमी हा पलीकडे जे धुंडीविनायक मंदिर आहे त्या धुंडीविनायक देवतेचा उत्सव ह्या कालावधीत असतो. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्याहवाचन होऊन उत्सवास प्रारंभ होतो आणि प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार दिवसभर दैनंदिन पूजनादी कार्यक्रम होत असतात. भजन कीर्तन होत असतं. रात्री परंपरेनुसार कीर्तन होत असतं. चतुर्थीला भाद्रपद शुक्ल चतुर्थी आणि माघ शुक्ल चतुर्थी ह्यावेळेस महानैवेद्य हा भगवंतास दाखवला जातो. अशा पद्धतीने दिनक्रम आणि वर्षभरातला हा कार्यक्रम कसा असतो तो लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी खास पुजाऱ्यांनी सांगितलेला. बल्लाळेश्वराच्या दर्शनाकरिता गाभाऱ्यात जाताना चांदीच्या दारातून प्रवेश करताच समोर प्रसन्न मुद्रेच्या मूर्तीचं दर्शन घडतं. या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात हिरे आहेत आणि ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अष्टविनायक क्षेत्रातील एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामध्ये असलेलं पाली श्री क्षेत्र बल्लाळेश्वर. आपण ह्या बल्लाळेश्वराच्या आता गाभाऱ्यात आहोत आणि आपण लोकशाहीच्या माध्यमातून हे श्री गणरायाचं मनमोहक रूप, सुंदर रूप आपण या ठिकाणी पाहू शकताय. हेच दर्शन लोकशाहीच्या प्रेक्षकांना लोकशाहीच्या माध्यमातून देवस्थानी द्यायची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. या बल्लाळेश्वराचं जर महत्त्व आपण या मूर्तीचं पाहिलं ती ही पूर्वाभिमुख आहे. या गणपतीच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये हिरे आणि बेंबीमध्ये हिरे आहे. सकाळी 5 वाजता बल्लाळेश्वराचं मंदिर हे भक्तांसाठी उघडलं जातं. या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांच्या मार्फत विधिवत पूजा अर्चा मांगल्यपूर्व वातावरणात केली जाते. रात्री 10च्या सुमारास हे मंदिर दर्शनासाठी बंद होतं. वेगवेगळ्या पद्धतीतून मागे गणेश उत्सव असेल, त्याचबरोबर गणेश चतुर्थी असेल, संकष्टी असेल, अंगारकी चतुर्थी असेल, भक्तिमय वातावरण असतं. राज्यच नाही तर देशभरातील गणेश भक्त आवर्जून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये येत असतात. अर्थातच वार मंगळवार असेल, त्याचबरोबर सुट्टी असेल तर अष्टविनायकाची जी यात्रा केली जाते त्यामध्ये सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात. बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळाच समाधान भक्तांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. आणि आज याच देवस्थानचं दर्शन लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करताना आम्हाला देखील मनापासून अत्यानंद होतोय. अष्टविनायक यात्रेसह जगभरातील गणेश भक्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करतात. विशेषतः महिला भक्त मोठ्या प्रमाणात पालीच्या बल्लाळेश्वराला दर्शनासाठी येतात. बल्लाळेश्वराच्या दर्शनाआधी धुंडीराम गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं. अर्थातच ही परंपरा आहे जी आपण ही पूर्ण केलेली आहे. आत्ता बल्लाळेश्वराच्या दर्शनाला काही भाविक, विशेषतः महिला भाविक मोठ्या संख्येने आलेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय. देशातून, राज्यातून आणि जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक गणेश भक्त बल्लाळेश्वराच्या दर्शनाला येत असतात. अशाच काही महिला भगिनी आहेत ज्या आता लोकशाहीसोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. कुठून आलात तुम्ही आणि बल्लाळेश्वराचं आज दर्शन घेताय की नेहमीच येता? कसं वाटलं दर्शन घेऊन? आम्ही महाड तालुक्यातील इसानी कांबळे गावामधून महिला आलेलो आहोत. आम्ही आता पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन उन्हेऱ्यामध्ये विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन जाणार आहेत. का तर कोरोनाच्या महामारीमध्ये भरपूर लोकांना भरपूर संकट आलेली आहेत.
तर त्याच्यातून 2 वर्ष आपले सुखी गेलेत. त्यासाठी गणपतीचं दर्शन आम्ही महिला सगळ्या घेण्यासाठी आलेलो आहोत. एकादशी आहे, त्यानिमित्ताने श्री गणेशाच्या दर्शनाला आलो होते. काय साकडं घातलं देवाकडे, काय मागितलं आणि दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतं? हां, दर्शन घेतल्यावर एकदम दर्शन घेतल्यावरती एकदम उत्तम आनंद होत आहे आणि कोरोनासारखा भयानक राक्षस याला पळवून दिलं आणि ह्या विघ्नहर्तानी आमच्यावरचं दुःख टाळलं आणि 2 वर्षांनी आता ह्या गणपती उत्सव जोरात होणार आहे आणि आम्हाला पण भरपूर आनंद होतोय. आम्ही पालीच्या गणपतीचं दर्शन घेतलं म्हणून. पण तुम्ही सुद्धा दर्शनासाठी आलात. अष्टविनायकाचं महत्त्व देखील आपल्याला माहिती आहे. बल्लाळेश्वराची अशी काय भाविकांना, गणेश भक्तांना ओढ आहे आणि काय मागितलं तेव्हा? देवाजवळ एकच मागितलं. मी पुण्यावरून आलेली संध्या आगरकर. करोनाच्या काळात 2-3 वर्ष काही बाहेर पडता नाही आलं. बस देवाजवळ एकच मागितलं की करोनासारखं संकट पुन्हा ह्या देशावरती ह्याच्यावरती यायला नको आहे आणि पुन्हा पहिल्यासारखं सगळं सुरळीत व्हावं हीच. आपण पाहिलं या ठिकाणी या गृहिणी आहेत, या महिला आहेत ज्या नेहमी कुटुंबाची काळजी घेतात. मात्र आज बल्लाळेश्वराचं दर्शन तब्बल 2 वर्षांनंतर होतंय. कारण अर्थात कोविडचा काळ होता आणि त्यामुळे पुन्हा अशा पद्धतीचं संकट जगावर कधी येऊ नको देऊस एवढंच साकडं आज बल्लाळेश्वराला त्यांनी घातलेलं आहे. एकूणच भक्तिभाव आणि भक्तिमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. गणेश दर्शनासोबतच येथील कंदी पेढे देखील प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर गणपती पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांनी थाळी सजवलेली असते, ती देखील भक्तांच्या पसंतीस उतरते. देवस्थान समितीच्या वतीने अनेक सुविधा केल्या आहेत. आपली संस्था ही धार्मिक आणि सामाजिक संस्था आहे. तर जसं तुम्ही विचारलं त्याप्रमाणे सामाजिक बांधिलकी हा संस्थेचा फार मोठा आधार आहे असं आम्ही पण समजतो. कारण की आपल्याकडे येणारा जे उत्पन्न किंवा जो पैसा आहे तो अल्टिमेटली भाविकांकडनं येणाऱ्या देणगीतून येणारा पैसा आहे. तर समाजाकडून येणारा पैसा जास्तीत जास्त समाजाच्या उपयोगी कसा पडेल या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आपण बरेच उपक्रम याच्यामध्ये राबवतो. त्यामध्ये आपण आपलं नेत्र रुग्णालय आहे जिथे आपण नेत्रचिकित्सा आणि नेत्र रिलेटेड ज्या काही शल्यक्रिया असतील, शस्त्रक्रिया असतील, या शस्त्रक्रिया अतिशय माफक दरामध्ये आणि जे बिलो पॉवर्टी लेवल आहेत त्यांच्यासाठी मोफत अशा प्रकारे करण्यात येतात. त्यानंतर आपण इथे आता आपण वोरा ट्रस्ट म्हणून मुंबईचं एक ट्रस्ट आहे त्यांच्याबरोबर आपण एक टायअप करतोय ज्या माध्यमातून आपल्याला क्लिनिकल फॅसिलिटी इथे अवेलेबल होणार आहेत आणि जवळजवळ त्यांचं 150 डॉक्टर्सचा पॅनल आहे. तो 150 डॉक्टरच्या पॅनलमध्ये आपल्याला वेगवेगळे स्पेशालिस्ट इथे ॲडवाईस करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. तर येत्या 6 महिने वर्षभरात हा प्रकल्प सुद्धा पूर्णपणे कार्यान्वित होईल. बल्लाळेश्वरामुळे पाली गावाला एक वेगळं वैभव प्राप्त आहे. बल्लाळेश्वराच्या मंदिरामुळेच पालीच्या व्यावसायिक, औद्योगिक आणि सर्व क्षेत्रामध्ये भरभराट होत आहे. पालीमध्ये येणारे भाविक हे बल्लाळेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर, बल्लाळेश्वरासमोर नतमस्तक झाल्यानंतर पूर्ण पाली गावामध्ये फिरत असतात. त्या निमित्ताने त्या भाविकांमुळे पालीच्या मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे. तसंच ह्या गावामध्ये जी काही जडणघडण आहे, गावाच्या आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीतली जी काही वसाहती होत आहेत मोठमोठ्या, त्या वसाहतीमध्ये हित मंडळी आपलं सेकंड होम घेत असल्यामुळे, तसेच सुधागड तालुक्यामध्ये बल्लाळेश्वराच्या पवित्र सहवासामुळे वेगवेगळी लोक आपलं सेकंड होम सुद्धा करतायत आणि त्या सगळ्याचमुळे पालीच्या मार्केटमध्ये फार सकारात्मकतेने फरक पडतोय. फार मोठ्या स्वरूपात पालीची आर्थिक उलाढाल वाढत आहे आणि या बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या पावित्र्यामुळे पालीच्या समस्त नागरिकांना सुख समाधानही चांगल्या पद्धतीने मिळतंय. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली ही संस्था धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असते. ही संस्था जास्तीत जास्त समाजाभिमुख करणे आणि समाजाच्या दृष्टीने जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवणे हा संस्थेचा यापुढे मुख्य उद्देश असेल. येणाऱ्या भाविकांना मोफत पार्किंगची व्यवस्था, दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत उभे असताना शुद्ध पाण्याची, आरोच्या पाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था, दर्शन झाल्यावर प्रसाद घेण्यासाठी प्रसाद व्यवस्था आणि ज्या भाविकांना येथे वस्ती करायची आहे त्यांच्याकरता भक्तनिवासांची सोय बल्लाळेश्वर देवस्थानामार्फत केली जाते. यापुढे भाविकांचा ओघ आणि गर्दी लक्षात घेता बल्लाळेश्वर देवस्थानामार्फत अजून एक भक्तनिवासाचं निर्माण करण्याचं संस्थेचा मानस आहे. संस्थेने जे निर्माल्य तयार होतं, नारळाच्या शेंड्या, फुलं, ह्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारलेला आहे आणि ह्या खतनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारे खत, व्हर्मी कंपोस्ट हे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात देण्याचा संस्थेचा मानस आहे. भक्तनिवास आणि महाप्रसादालयासह मंगल कार्यासाठी सभागृह देखील उपलब्ध आहेत. तसंच सेंद्रिय खताचे प्रकल्प देखील देवस्थान लवकरच उभारणार आहे.
आज आपण रायगड जिल्ह्यातल्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. अर्थातच अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं स्थान म्हणून पालीतील बल्लाळेश्वराकडे पाहिलं जातं. आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास केला आणि वाकण फाट्यावरनं पाली हा 8 किलोमीटर प्रवास करताना आपण पाहिलं तर चारही बाजूनी निसर्ग संपन्न असं वातावरण होतं. हिरव्या झाडी होत्या आणि डोंगर माथ्यातून रस्ता काढत आपण या ठिकाणी पोहोचलो. अर्थातच पाली गावाच्या लगतच सुधागड नावाचा गड आहे आणि ही या तालुक्याची ओळख आहे. जगभरातून लाखो भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटणारी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. बल्लाळेश्वराच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये हिरे आहेत आणि त्यामुळे तिचं दर्शन घेताना खुद्द गणरायाची आपल्यावरती दृष्टी आहे असा काहीसा भास होतो आणि मन प्रसन्न होतो. बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्याआधी धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची परंपरा आहे आणि हेच या पालीचं महत्त्व आहे. विशेष म्हणजे अष्टविनायक आपण पूर्ण करतो, मात्र असं एकमेव बल्लाळेश्वराचं मंदिर आहे जिथं तुम्ही बल्लाळेश्वराच्या मूर्तीला प्रदक्षिणा पूर्ण करू शकता. हे होतं रायगड जिल्ह्यातलं बल्लाळेश्वराचं दर्शन. आपण या गणेशोत्सवादरम्यान दररोज फक्त लोकशाहीवरती पाहत राहा. महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी रोज एक महत्त्वाचं स्थान. भारत गोरेगावकर, लोकशाही न्यूज, पाली, बल्लाळेश्वर.